विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 टाळी वाजवा हरी विठ्ठल विठ्ठल तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने गो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा श्री गुरु श्री गुरु अर्चन श्री गुरु ध्यान श्री गुरुद्वार श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन श्री गुरु ध्यान श्री गुरु शरण श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आधत्रे जननी देवाची ये जननी देवाची जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संताची ये माथा चरणावर माता चरणावर श्री संताची माता चरणावर
विश्रांती पावलो सांभाळा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्या पुढे उभं राहून आपल्या अंतःकरणातली कामना अर्थात मागणी प्रकट करणारा हे विठ्ठला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चरण कमलाच्या सेवेची मागणी करतात. त्या सेवा संबंधानं भगवान परमात्माने इतर काही देऊ केण्याचा प्रयत्न केला. तुकोबारायांनी त्याला नकार दिला. ही चरण सेवा ज्या संगतीनं प्राप्त होते त्या संघाच्या इच्छेचं वक्तव्य तुकोबारायांनी केलं. चरण सेवा संत संग या दोन्हीचं फल जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे आणि त्या नामचिंतनानं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा अत्यंत सोपा आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातली भावना प्रकट करणारा अभंग आहे विठ्ठला. अभंगावर निरूपण करण्यापूर्वी या सेवेचं प्रवृत्ती निमित्त सांगणं आद्य कर्तव्य आहे. गेल्या 7 दिवसांपासून आपण या भक्ती महोत्सवामध्ये सहभागी होत आहात. संपूर्ण जामनेर तालुका वारकरी संप्रदाय आदी करून सगळ्यांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह पत्रिकेमध्ये एक विशेष नाव आपल्याला पाहता येईल. कदाचित सगळ्याच कीर्तनकारांनी उल्लेख केला असेल केला नसेल, पण जितका कीर्तनकारांचा वारकऱ्यांचा सहभाग आपण नोंदवतो तितकाच पत्रिकेमध्ये दुर्गा वाहिनी नावानं स्वतंत्र मातृभगिनीचा उच्चार पत्रिकेमध्ये आहे. म्हणजे आयोजनामध्ये त्यांचाही आपल्या बरोबरीनं वाटा आहे. मी नेहमी अत्यंत अभिमानानं सांगत असतो की शासन आज जागं होत आहे महिलांना समान अधिकार देण्याबद्दल. आमच्या वारकरी सांप्रदायिक संतांनी त्याच वेळेला त्यांना अर्धा सहभाग देऊन टाकलेला होता. प्रत्येक प्रमाण संत महात्म्यांचं पाहत असताना नर आणि नारी या दोघांचाही उच्चार संतांनी अनेक वेळेला केलेला आहे. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं विशेषत्व आहे. म्हणून माता भगिनींचाही आयोजनामध्ये तेवढाच सहभाग आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेनं हा सप्ताह इथे होतोय. सगळेच महाराज मंडळी आयोजनामध्ये आहेत. विशेष करून आमच्या परंपरेचं भूषण असणारे ज्येष्ठ वारकरी श्री हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज यांचा सहभाग या उत्सवामध्ये आहे. त्यांचा सहभाग असण्यानं आमचा सहभाग या सप्ताहामध्ये आहे असंच आम्ही गृहीत धरतो. तदनंतर आपल्या मुक्ताबाई संस्थानचे असणारे श्री हरिभक्तीपरायण पंकज महाराज यांनी आग्रहाने या सप्ताहाचं नियोजन केलं. प्रत्येक कीर्तनकार निवडण्याकरता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. सप्ताह अनेक होतात, रोजच कुठं ना कुठं तरी कीर्तन होतात, पण सगळे परंपरागत कीर्तनकार आपल्या इथं आले पाहिजे असा हा आग्रह त्यांचा. का आले पाहिजेत तर ज्यांनी भगवान श्री पंढरीनाथ परमात्माची माऊली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांची परंपरेनं सेवा केलेली आहे
त्या सगळ्या महानुभावांचे चरण आपल्या या सप्ताह मंडपाला लागावेत अशा प्रांजळ इच्छेनं आणि आग्रहानं त्यांनी सुंदर नियोजन केलं. ज्या स्थानावर आपण उभं आहोत, ज्या भूमीमध्ये आपण हा उत्सव करतोय, ती भूमी अतिशय अलौकिक आहे. समर्थ सद्गुरु श्री गोविंद महाराजांचं अधिष्ठान या भूमीला लाभलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना वारकरी सांप्रदायिक संत महात्म्यांनी जगत कल्याणाकरता आपला देह खर्ची घातला. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणून समर्थ सद्गुरु गोविंद महाराजांकडे आपल्याला पाहता येईल. गोविंद महाराजांचं सुंदर मंदिर जामनेर मध्ये आहे. आज त्याचा जीर्णोद्धार झालेला आपल्याला पाहायला सापडतो. पण महाराजांच्या काळातली अवस्था काय होती जामनेरची पहा जरा, चरित्र अभ्यासा. हात जोडून तुम्हाला प्रार्थना आहे, जर तुम्ही जामनेर तालुक्यातले कीर्तनकार असाल तर तुम्हाला गोविंद महाराज समग्र माहिती पाहिजे. का तर त्यांच्यामुळे आपण आज आहोत. इथे टाळ वाजतोय तो फक्त गोविंद महाराजांमुळे, नाहीतर आपण इथं सप्ताह केला असता का? मग त्याच्याकरता गोविंद महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्या काळात काय परिस्थिती होती? जामनेर मध्ये राहायला कोणी तयार नव्हतं. सगळी भूताखेतांची वस्ती जामनेर होती. म्हणजे आता माणसांची वस्ती आहे, त्या काळात भूतांची होती. गोविंद महाराज इथे राहायला आले, काही काळ अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर मग आपल्यासारखे तिथे येऊन राहू लागले. आणि राहत असताना गोविंद महाराजांचा मात्र आपल्याला विसर पडला. पण त्या गोविंद महाराजांच्या स्मृतीचा आपल्याला विसर पडू नये म्हणून या सगळ्या वारकरी लोकांनी पुन्हा एक विचार केला आणि या सप्ताहाचं आयोजन केलं. म्हणून आग्रहानं जसं आईसाहेबांच्या फडावर आपण कीर्तन करताना आदिशक्ती मुक्ताबाईंचा जय जयकार करतो, त्याच्यानंतर कोणाचं नाव घेतो? सद्गुरु सखाराम महाराज की जय आपण म्हणतो. का म्हणतो? आदिशक्ती मुक्ताबाईंच्या वारीची परंपरा, नियम, उपासना आपल्याला ज्यांनी लावून दिली त्यांचं स्मरण करतो. तसं जर आपण जामनेर तालुक्यात राहतोय, वारकरी आहोत, तर गोविंद महाराजांचं स्मरण केल्याशिवाय आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब आपल्याला पदरात घेणार नाही. विठ्ठला म्हणून भगवंताकडे जात असताना, आईसाहेबांकडे जात असताना आम्ही गोविंद महाराजांचे आहोत म्हणून चला विशेष प्रेम प्राप्त होईल. भगवत दर्शनाचा विधी सांगितला. तुम्ही देवाकडे जाताय, दर्शन घेताय, देव तुमच्याकडे पाहणार नाही. पण तुम्ही कोणासोबत आला आहात, कोणाचे म्हणून आला आहात, ज्या वेळेला तुम्ही त्याचा उच्चार करताल त्यावेळेला मग देव कृपा दृष्टीनं पाहिल्याशिवाय राहत नाही. हजारोच्या संख्येनं आषाढी वारी करता म्हणून वारकरी येतात. सगळ्याच वारकऱ्यांना वारीचा अनुभव येत असेल का हो? सगळ्याच वारकऱ्यांना वारीचा अनुभव येतोच का? नाहीये. पण जे माऊली ज्ञानोबाराय, नाथ महाराज, आईसाहेब, तुकोबाराय यांच्या सोहळ्यात येतात त्यांना विशेष अनुभव येतो. आता सुलभता झाली म्हणून या सोहळ्यांचे सगळे स्वरूप भव्य दिव्य रूपामध्ये आपल्याला दिसून यायला लागले. पण ज्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती त्या काळामध्ये वारकऱ्यांचे अनुभव तुम्ही आजही विचारा. आपल्या आईसाहेबांच्या सोहळ्यामध्ये चालणारे जे अनेक वारकरी आहेत त्यांना प्रत्यक्ष आईसाहेबांचं दर्शन हे सोहळ्याचं फळ आहे. निघाला देवाकडे पण दर्शन कोणाचं आहे? संतांचं दर्शन आहे. याच्याकरता म्हणून कोणाचं तरी व्हावं लागेल, कोणाचं तरी बनून राहावं लागेल. रिकामा कागद घेऊन गेलो आपण, एखाद्याला दाखवला, त्या कागदाला कोणी विचारत नाही. पण ज्या वेळेला एखाद्या आमदाराचा, खासदाराचा सही शिक्का त्यावर असेल ना, सगळेजण विचारतात. हो, गंमत म्हणून सांगतो ऐका. आमच्या एका स्नेहाकडे चोरी झाली. चोरी झाल्यानंतर ते गावावरून आले, कळालं चोरी झाली, गेले पोलीस स्टेशनला. गेल्यानंतर तक्रार लिहून देऊ लागले. आता पोलिसांना चोरीची तक्रार लिहित असताना अनेक बंधनं त्यांच्यावर असतात. ते सहसा चोरीची तक्रार लिहूनच घेत नाहीत. का? तर त्यांच्यावर दबाव वाढतो, तपास लागला पाहिजे म्हणून. त्यांनी आपलं थातूर मातूर लिहिलं आणि सांगितलं तुमच्याकडून दार उघडं राहिलं असं लिहून द्या आणि जा घरी. त्यांनी मला फोन केला, हीच वेळ असेल कदाचित. म्हटले महाराज असं असं झालं आणि हे तक्रार लिहून घेत नाहीत. मी त्या साहेबाला फोन केला. साहेबांना फोन केल्यानंतर त्या साहेबाचा फोन पोलीस स्टेशनमध्ये आला. पोलीस स्टेशनमध्ये आला तर हे निघाले होते. त्यांना बाहेरून आत बसवलं, चहा पाणी केलं आणि मग तक्रार लिहून घेतली.
हा फरक असतो. तुम्ही स्वतःहून परमार्थ करताय तर तुमच्या परमार्थाला किंमत नाही असं नाही, पण तुम्ही कोणाचं तरी होऊन परमार्थ केला त्याला विशेष फल आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी याकरता दोनही प्रमाणांचा उच्चार केला पहा. मनोमार्गी गेला तो येथे चिमुकला, संतांचे संगती मनोमार्ग गती. हा दोनही फरक माऊलींनी सांगितला. म्हणून इथून पुढे मला तरी असं वाटतं जामनेर तालुक्यातल्या प्रत्येक कीर्तनकाराची, वारकऱ्यांची ही जबाबदारी आहे की आपण कोण आहोत, तर आपण गोविंद महाराजांचे आहोत. विठ्ठला आणि त्या समर्थ सद्गुरु श्री गोविंद महाराजांचे आणि आमच्या परंपरेचे पिढ्यानपिढ्यांचे संबंध, त्यामुळं आजची असणारी ही जागराची कीर्तन सेवा त्यांच्या कृपा आशीर्वादातून माझ्या वाट्याला आलेली आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय महाराज भगवान परमात्म्यापुढे मागणी करतात. सर्वसाधारणपणे वारकरी संप्रदायाचा नियम आहे की काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर जे कीर्तन असतं त्याला मागणीचं कीर्तन म्हणतात. आता सगळेच कीर्तनकार सगळेच नियम पाळतात असं नाही, पण जे परंपरागत लोक आहेत ते नियम सोडत नाहीत. म्हणून या नियमाला अनुसरून हा मागणीपर प्रकरणातील अभंग आपण चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबार आहेत, देणारा पांडुरंग परमात्मा आहे. तुकोबारांची भूमिका आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला समग्र तुकोबारांचं चरित्र अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तुकोबारा काही मागणारे भक्त नव्हते. अनेक अभंगातून तुकोबारांनी मागणाऱ्याचा निषेध केला. एवढंच काय, ज्यांनी ज्यांनी मागितलं तुकोबारा म्हणतात ते आम्हाला चालत नाही. भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा जिथे जिथे भक्त आहेत तिथे तिथे परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जाऊन नाचू लागला. प्रसंग आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, त्याच्या पुढचं मला सांगायचं आहे की भगवान परमात्माने नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात जावं, नाचावं. नाचता नाचता देवाला वस्त्राचंही भान राहू नये. नाचता नाचता देवाचा गळला पिता. भगवान परमात्मा अत्यंत भक्ती प्रेमानं नाचू लागले. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. हा आनंद परमात्माला प्राप्त झाला. देवाला असं वाटलं भक्त कीर्तन करतात तर मला आनंद होतो, मग मी का कीर्तन करू नये. म्हणजे पहा, देवालाही असं वाटलं आपण कीर्तनकार व्हावं. विठ्ठला याला काय म्हणतात, प्रगती म्हणतात नाही का. टाळकऱ्यांना कीर्तनकार व्हावं वाटणं ही प्रगती आहे. मृदुंगाचार्यांना कीर्तनकार व्हावं वाटणं चांगली गोष्ट आहे. पण एकदा का कीर्तनकार झाले की टाळकरी होतील का नाही सांगता येत नाही. पण आपल्या संप्रदायामध्ये तसं नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी बरेच कीर्तनकार कीर्तनामध्ये उभं राहतात. वयोवृद्ध अवस्था असेल तर बसतात. पण काही काही वेळेला मात्र कीर्तनकार दुसऱ्याचं कीर्तन ऐकायलाही जात नाही. आपण सगळे आदिशक्ती मुक्ताबाईंचे लेकर आहोत. आपल्याकडे हा भेदभाव नाही. आपण नेहमी पाहतो की ज्येष्ठ कीर्तनकार असतील किंवा अगदी तरुण कीर्तनकार असतील कीर्तनात टाळ घेऊन उभारतात. भगवंताला असं वाटलं आपण कीर्तन करावं. नामदेवरांच्या कानात सांगितलं हळूच, महाराज उद्याचं कीर्तन पुकारा. नामदेवरांनी सांगितलं तेव्हा पुकारण्याची पद्धतच नाही आपल्याकडे. भजन सुरू झालं, फेटा बांधून जो येईल तो कीर्तनकार. पूर्वी काय अशी पत्रिका छापून कीर्तन व्हायचे का? अहो, ज्याचं कीर्तन आहे त्यालाही माहित नसायचं आपलं कीर्तन आहे म्हणून. वारकरी संप्रदायावर ज्यांचे अनंत उपकार आहेत, वैकुंठवासी सद्गुरु श्री जोग महाराजांचा उत्सव प्रतिवर्षी माघ महिन्यात आळंदीला होतो. त्या उत्सवामध्ये आजही परंपरा आहे, कीर्तनकाराचं नाव जाहीर होत नाही. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री नथुराम महाराज किहाळकर त्यांचंच कीर्तन त्या दिवशीचं. आणि भजन सुरू झालं म्हणून कीर्तनात जाऊन बसले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी त्यांनाच बाजूला काढून दिलं. ओळखच नाही. म्हणजे कीर्तनकाराची परंपरा काय आपली. नाहीतर आजकाल गाडी, घोडी, दाढी, बॉडी हे सगळे कीर्तनकाराची लक्षणं झालेले आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही. कीर्तन ही परंपरा आहे, उपासना आहे. कीर्तन हे भक्तीचं प्रमुख साधन आहे. भगवान परमात्मांनी सांगितलं महाराज मला उद्या कीर्तन करायचं आहे. नामदेवराय सांगतात आनंद आहे, आम्ही रोज देवाचं कीर्तन करतो, आज देवच कीर्तन करणार आहे. याच्यापेक्षा काय आनंद.
भगवान परमात्मा कीर्तना करता उभं राहिले. उभं राहिल्यानंतर आता देव काय सांगतात, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोई किसी में मगन तो कोई किसी में मगन. आज उपांत्य दिवस आहे, उद्या काला होणार आहे. उद्या जर या मंडपामध्ये दुपारून कोणी आलं तर आपण त्याला विचारू का आला. काल्याला आलो असंही त्याला म्हणता येत नाही, कारण काला झाला, आता कशा करता आलास. आज त्यामुळे दिंडी प्रदक्षिणा झाली, पंगत उशिरा झाली, पण तरी कीर्तन वेळेत सुरू झालं. आपला हा नियम आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये खानदेश भागामध्ये नेहमी भांडणं चालतात, कारण आमचं घड्याळावर काहीच चालत नाही आणि तुमचं सगळं घड्याळावर चालतं. आनंदाची गोष्ट आहे. अगदी टाइम टू टाइम कार्यक्रम चालले पाहिजेत. भगवान परमात्मा कीर्तना करता उभे राहिले. देवानी पाहिलं कोण कशामध्ये, कोण कशामध्ये, कोण फुगड्या खेळून नाचलं, कोण दिंडीमध्ये पावल्या खेळून नाचलं, कोण आज सकाळपासून नाचतोय, मग कोणी उभं राहत आहे, कोणी खाली बसतंय, कोण इकडं पाहत आहे, कोण तिकडं पाहत आहे. पण सगळ्या भक्त मंडळींचं लक्ष देवाकडे. देवाकडे पाहत असताना देवानी मग एक एक भक्ताचं वर्णन करायला सुरुवात केली. वर्णन करत असताना भगवान परमात्मांनी बिभीषणाचं नाव घेतलं. कोण होता बिभीषण? रावणाचा भाऊ होता. तो जरी रावणाचा भाऊ होता तरी भगवंताचा निस्सीम भक्त होता. भगवान परमात्माचा शरणांगत भक्त बिभीषण होता. म्हणून भगवंतांनी बिभीषणाचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. नामदेवराय सांगतात, बिभीषणाचं चरित्र सुरू झालं तसं आम्ही देवाला हात जोडले आणि देवाला सांगितलं, देवा थांबा, बिभीषणाचं चरित्र सांगू नका. देव म्हणतात, तुम्हाला भक्त चरित्र आवडत नाही का? मग काय आवडतं तुम्हाला? संसाराच्या गप्पा आवडतात काय तुम्हाला? अहो कीर्तनामध्ये काय सांगावं? कीर्तन कशा करता असतं? कीर्तनाची मर्यादा काय? नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे. जे नवीन कीर्तनकार आहेत ते म्हणतात संतांच्या घरची. आमच्याकडे लुटून देतात ते. आम्हाला नाही सांगितलं. अहो आपण माऊलींचे, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाईंचे जर म्हणवतो तर आपणही संतांच्या घरचे आहोत ना. भगवान परमात्माने सांगितलं तुम्हाला भक्त चरित्र आवडत नाहीत. नामदेवराय सांगतात आवडत नाही असं नाही ते, आणि आम्ही वेगळे नाही, पण बिभीषणाचं चरित्र आम्हाला सांगू नको. देव म्हणतात बिभीषणावरच राग कशा करता? नामदेवरायांनी सांगितलं, देवा मूर्ख बिभीषण शरणाला तुझं, लंका राज्य तेने मागितले. सगळ्या संतांचे प्रमाण पाहून घ्या. अहो त्यांनी लंका राज्य मागितलं म्हणून आम्हाला त्याचं चरित्र आवडत नाही. विठाला मोठा वादाचा विषय आहे. अनेक रामायण आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. बिभीषणाने राज्य मागितलं का देवानी दिलं? आपण सगळे रामायण वाचणारे लोक आहोत, सांगणारे लोक आहोत. रामायणामध्ये प्रसंग कोणत्याही रामायणात उघडून पहा, वाल्मिकी रामायण पहा, रामचरितमानस पहा, अध्यात्म रामायण, भावार्थ रामायण, सगळे रामायण पहा. मग रामायणामध्ये असा प्रसंग आहे का बिभीषणाने मागितलं म्हणून? मग देवानी दिलं ना राज्य. पण संत प्रमाण आपल्याला सांगतंय की लंका राज्य तेने मागितले. देवा आम्हाला मागणाऱ्या भक्ताचं चरित्र आवडत नाही, याच्या करता हे सांगतोय विठाला. लंका राज्य त्यानं मागितलं. देवा आम्हाला हे चालत नाही. तुकोबार आहे, तीच परंपरा सांगतात, मागणारा भक्त आम्हाला चालत नाही देवा, आम्ही त्याचा कायम निषेध करतो. तेच तुकोबार आहे. आणि त्यांचा गाथा उघडून पहा, कितीतरी मागणी पराभंग आहे. पण अगोदर तुकोबाराने सगळ्याचाच निषेध केलाय महाराज. भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे, उपेक्षिजे सर्वदा. तुकोबारांनी सांगितलं, जो भिक्षा मागतो तो आम्हाला चालत नाही. देवा तुम्हीही त्याला जवळ करू नका. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. तुकोबाराय म्हणतात, ज्यांना हात जगा पुढे पसरला आम्ही त्याचा धिक्कार करतो. हात पसरी जिणे धिगत्याचे. तुकोबारांनी मागणाऱ्याचा नेहमी निषेध केला. तेच तुकोबाराय
आणि देवापुढे उभं राहून मागणी मागतात, वेगळं वाटतं का नाही? मग या सगळ्यांचा विचार करत असताना तुकोबारायांनी जगाला ओरडून सांगितलं, अरे मागू नका, मागू नका, मागणारा कोणालाही आवडत नाही. जर मागणारा रस्त्याने आला तर देणारे लोक रस्ता बदलून निघून जातात. का? मला काहीतरी द्या, हे द्या म्हणण्याकरता ज्या वेळेला तोंड उघडल्या जातं त्यावेळेला आपल्या देहामध्ये राहणाऱ्या देवता निघून जातात. निघून जात असताना त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि मुख्य देवता आहे कीर्ती, जी आपली आहे ती निघून जाते. कारण त्याची सगळीकडे अपकीर्ती होते. हा कोणाकडून काहीतरी मागतच असतो. असे मागणारे आपल्याला चौका चौकात भेटतात. फक्त त्यांचे कपडे वेगवेगळे असतात, काहींचे फाटलेले असतात आणि काहींचे अगदी चांगले असतात. अगदी 2000 रुपये द्या म्हणणारे 50 तरी द्या म्हणतात. प्रत्येकाचा स्वतंत्र अनुभव आहे. पण द्या म्हणतात का नाही? द्या म्हणत असताना त्याची कीर्ती राहत नाही, अपकीर्ती होते. मग मागणारा समोरून येताना दिसलं की लोक रस्ता बदलतात. जो कोणाला काहीच मागत नाही तोच देवाला आवडतो. संत प्रमाणांनी आपण हे सांगू शकतो. मग अशी मागणाऱ्याची अवस्था आहे. तुकोबारांनी जगाला सांगितलं, अरे मागू नका, मागू नका, मागू नका. पण जग काही ऐकायला तयार होईना. अहो, जगाने तुकोबारांचं ऐकलं असतं तर सगळेच सदेह वैकुंठाला गेले असते ना. आपले कीर्तन सप्ताह झाले असते का? तुकोबारांचं ऐकलं नाही म्हणूनच आपले सप्ताह होतात, लक्षात ठेवा. कारण त्याही काळात कानावर हात ठेवणारे लोक होते ना, आजही आहेत. म्हणूनच आपलं चाललंय. मला तर कधी कधी गंमत वाटते, कीर्तनकारांची परीक्षा जर एखाद्या श्रोत्याने घेतली तर सप्ताह होतील का बरं? स्वतंत्र विषय, आपल्याला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य की मागू नका हे तुकोबारायिक संतांनी वेळोवेळेला सांगितलं, पण जग ऐकायलाच तयार नाही. तुकोबारांनी विचार केला, जगाचा तर आपल्याला उद्धार करायचा आहे, त्याकरताच आपला अवतार आहे महाराज. संत अवताराला येतात. काल आपण चिंतन ऐकलं, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. वैकुंठाहून येतात, जगाच्या कल्याणाकरता येतात, जगताचं निर्निमित्त अहेतुक कल्याण करण्याकरता येतात. मग तुकोबारांनी जगताकडे पाहिलं, मागू नका, मागू नका, लोक ऐकायला तयार नाहीत. मग एखादं लेकरू ऐकत नसेल तर आई काय करते? सांगण्याची पद्धत बदलते. सांगण्याची पद्धत बदलते. सहज आहे. एखादं लेकरू हट्टी असतं, ते ऐकतच नाही, मग त्याला सांगण्याची पद्धत बदलली जाते. आता एखादं लेकरू औषध घेत आहे, औषध घेण्याकरता लेकरं तयार होतात का लगेच? अजिबात होत नाहीत. फार कष्ट करावे लागतात आईला. नाक दाबावं लागतं, हात धरावे लागतात, पाय धरावे लागतात, आणि मग कुठं ते औषध तोंडात जातं, पण दुसऱ्या सेकंदाला ते बाहेर येतं. तुकोबारांनी दृष्टांत दिला, त्या काळातला दृष्टांत. आता तुकोबारांच्या काळात काही चॉकलेट, बिस्किट, कॅडबरी नव्हती ना. काय होतं? गोड म्हणून तुकोबारांच्या काळात गुळच होता. काही झालं की गुळ. तुकोबाराय म्हणतात, औषध द्यावया चाळविले बाळा, देवोनिया गुळा दृष्टी पुढे. गुळ खडा, गुळाचा खडा त्याच्या समोर ठेवला आणि बाळाला सांगितलं, बाळा औषध घे म्हणजे गुळ मिळेल. आताच्या लेकराला सांगावं लागतं, औषध घे म्हणजे मोबाईल देतो. विठाला चांगली गोष्ट आहे. रामायण, महाभारत, संतांच्या कथा, देवाचं चरित्र आज अॅनिमेशन रूपामध्ये भरपूर उपलब्ध आहे. पण लेकरं ते सोडून सगळंच पाहतात. त्याचं कारण आहे, मायबाप त्यांना ते दाखवतच नाहीत. मायबापाने दाखवलं तर लेकरं दुसरं पाहतील का? आनंद वाटला. छोटे छोटे लेकरं कीर्तनाच्या मंडपात येतात, कीर्तनामध्ये उभं राहतात, टाळ घेतात, किती आनंद वाटतो. आज कीर्तनाकरता बसलेल्या लोकांनी स्वतःहून विचार करा की एवढं लहान असताना आपण काय करत होतो. आपलं काहीतरी पुण्य म्हणून आज ही पिढी इथं आपल्याला उभं राहताना दिसते. हे आपलं भाग्य म्हणायचं. मग ही संख्या वाढली पाहिजे का घटली पाहिजे? वाढली पाहिजे. ही जबाबदारी आहे आपली. त्या लेकराला गुळ दाखवला, औषध घे म्हणून सांगितलं, लेकरू लग्गे औषध घेतं. तुकोबाराय म्हणतात, जगालाही असंच सांगावं लागतं. जग मागू नका म्हणून सांगू लागलं तर तुकोबाराय म्हणतात, जगाने ऐकलं नाही. मग काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं आणि किती मागावं, या पद्धतीनं तुकोबाराय सांगतात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय
कल्याण झालं पाहिजे. मग काय करावं लागेल? मागणं तर बंद होत नाही, मग कोणाला मागावं हे अगोदर जगाला कळालं पाहिजे. ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे ते मुबलक प्रमाणात पाहिजे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, आता पौष महिना चालू आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे, थंडीचे दिवस आहेत. आपल्या सुदैवानं थंडी 2 दिवस सुट्टीवर गेलेली आहे. काला झाल्यानंतर पुन्हा येणार आहे. आता येता येता मला निरोप आला, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून. थंडीचे दिवस आहेत. या थंडीच्या दिवसामध्ये 2 जण बसलेले आहेत. खूप थंडी वाजते. एकाच्या अंगावर एक वस्त्र आहे, एकाच्या अंगावर वस्त्रच नाही. ते 2 जण जवळ बसलेत. तो दुसऱ्याला म्हणतो, का रे एखादं दे अंगावर घ्यायला. तो म्हणतो, माझ्याच अंगावर काही नाही तर तुला काय देऊ. मन आहे की नाही आपल्याकडं उघड्यापाशी. ज्याच्याकडे आपल्याला मागायचंय त्याच्याकडे देण्याचं सामर्थ्य पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात, जगाला हेही कळत नाही की कोणाला मागावं. जग उठतं सुटतं आणि प्रत्येकाच्या दारात जातं, मला हे द्या, मला ते द्या. कितीतरी कथा आपल्याला सांगता येतील, दृष्टांत सांगता येतील. जग कोणाकडे मागावं याचं जगाला भान नाही. बरं, मागावं काय याचं तर अजिबात भान नाही. कदाचित कोणाला मागावं हे कळेल, कोणाला मागावं हे कदाचित कळेल, पण काय मागावं हे अजिबात कळत नाही. ते जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. चक्रवर्ती सम्राट असणारा राजा आणि आपल्या सगळ्या सेनापतींसोबत निघाल्यानंतर त्या सगळ्या सेनेची त्याची ताटातूट झाली आणि एकटाच राजा घोड्यावर बसून वाट शोधत फिरू लागला. खूप तहानलेला झाला राजा. तहानलेला झाल्यानंतर त्याला एक शेतकरी दिसला शेतात काम करताना. राजाने त्याच्याकडे पाण्याची याचना केली. शेतकऱ्याने पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर राजा तृप्त झाला. तृप्त झाल्यानंतर राजाने त्या शेतकऱ्याला सांगितलं, बाबा काय मागायचं असेल ते माग. शेतकऱ्याने सांगितलं, महाराज काय सांगावं. गडबडीमध्ये घरून येताना डबा आणला, पाण्याची बाटली आणली, सगळं आणलं, चुनाच विसरला म्हणे घरी. आता राजा प्रसन्न झाला, काय मागावं. दृष्टांतामध्ये अडकू नका, बाहेर या. तुमच्यापाशी आहे चुना मला माहिती आहे. दृष्टांत फक्त सिद्धांताचं आकलन होण्याकरता आहे. काय मागावं कळत नाही ना. कोणाला मागावं हे कदाचित कळेल, पण काय मागावं हे अजिबात कळत नाही. बरं, कदाचित काय मागावं हेही कळेल, कोणाला मागावं हेही कळेल, पण ते कसं मागायचं असतं याचं अजिबात ज्ञान नाही. ज्याला मागायचं असतं त्याच्या ठिकाणी नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे. का छाती काढून गेला, मानवर करून असं त्याला बोलवतो, असं मागणं नसतं. आणि देणार आहे देईल का हो. हात जोडावे लागतात, 10 वेळेला पाया पडावं लागतं, डोक्यातली टोपी काढून ठेवावी लागते. मी तुझ्या पुढं बाबा लीन झालो, आता तरी दे. आपल्याला असंच मागावं लागलं हो. मागता 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 पिढ्यान पिढ्या गेल्या. पिढ्यान पिढ्या गेल्यानंतर कुठंतरी आपण सुदैवी ठरलो आणि याच डोळ्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना गर्भगृहामध्ये बसलेलं पाहायला मिळालं. आपल्याला पाहायला मिळालं. कष्ट घेतले मागच्या सगळ्या पिढ्यांनी, पण आपलं खरोखर भाग्य आहे आपण या डोळ्यांनी पाहिलं. आणि काल त्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांच्या कळसावर ध्वजारोहण झालं. तोही दिवस पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं ना. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. कोणाला सांगावत नाही, अपेक्षाही करावं लागत नाही. दुसरं कोणतं काम असेल तर सांगा बरं चला म्हणून नाही येणार कोणी. पण प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की आपोआप ती ऊर्जा निर्माण होते. आपल्या पूर्वजांनी कष्ट घेतले तेव्हा कुठे हे मिळालं. कसं मागावं कळत नाही. मागत असताना नम्रता, लीनता अंतःकरणामध्ये पाहिजे, मग मागता येईल. आणि सगळ्यात शेवटचा 4था प्रकार, किती मागावं हेही कळत नाही. विठाला हे 4ही प्रकार एका दृष्टांतामध्ये वर्णन करून आपल्याला त्याचं समन्वय साधण्याचं काम करायचंय. आपण पहिल्यांदा सांगितलं होतं कोणाला मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं.
या चारही मुद्द्यांचा आपल्या समाजाला विसर पडलेला आहे. म्हणूनच संत महात्मे आदी करून आपल्याला मागणं काय आहे हे दाखवतात. म्हणून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला लक्षात येईल कोणाला मागायचं याचा अजिबात भान नाही. कोणीही भेटला त्याला मागत राहतो. काय मागायचं याचंही ज्ञान नाही. काहीतरी मागत राहतो म्हणण्यापेक्षा आपल्या गरजा काय आहेत याचंच भान जीवाला नाही. जे प्रापंचिक सुखाचं आहे पण पारमार्थिक दुःख आहे तो माणूस जीव मागत राहतो. जे पारमार्थिक सुख आहे पण प्रापंचिक दुःख आहे ते मात्र मागायला तयार नाही. खोलात चिंतन करून जाण्यापेक्षा वरवर तुम्हाला सांगत चालतो ऐका. काय मागावं याचं भान नाही, कसं मागावं याचं भान नाही, किती मागावं याचं तर कसलंच भान नाही. या चारही वाक्यांचे एका समन्वयानं ज्यावेळेला आपण चिंतन करतो त्यावेळेला आपल्याला एक दृष्टांत पाहायला सापडतो. चक्रवर्ती सम्राट असणारा एक राजा. आता राजा या शब्दाचं वर्णन करताना करपात्रीजी महाराजांनी अत्यंत मोठा ग्रंथ लिहून ठेवला की राजा म्हणजे साक्षात भगवंताचा अंश आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांना जे मान सन्मान मिळत होते त्याचं कारण ते होतं. मग राजा राजासारखाच असला पाहिजे. राजाला काय करावं? प्रजेचं संरक्षण करावं, पुत्रवत प्रजेचं पालन पोषण करावं. श्रीमद भागवतामध्ये ज्या ज्या राजांचं वर्णन भगवान श्री शुकदेवांनी केलेलं आहे त्यांचं भविष्य सांगताना शुकदेवांनी वर्णन केलं की पुत्रवत प्रजेचं पालन त्यांनी केलं. भागवतामध्ये अनेक ठिकाणी विषय आहे. मग प्रजेचं पालन पोषण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राजाची आहे. मग राजानं वेळ प्रसंगानुसार आचरण केलं पाहिजे. हा चक्रवर्ती सम्राट असणारा राजा आणि त्यानं पाहिलं प्रजेचं कल्याण करण्याकरता म्हणून एक योजना तयार केली. योजना तयार केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये तो स्वतः रात्री अपरात्री वेषांतर करून फिरू लागला. फिरत असताना अनुभव त्यानं घ्यावे आणि तसा तसा बदल त्या त्या गावांमध्ये करावा. एक दिवस जवळच्या गावामध्ये फिरत असताना राजा एकटाच, एकच सैनिक सोबत आहे. सैनिकाची राजाची ताटातूट झाली. राजा एकटाच गेला. वेषांतर करत असताना गडबडीमध्ये राजाच्या बोटातल्या अंगठ्या तेवढ्या राजा काढायचं विसरला. विसरल्यानंतर राजा पुढे निघाल्यानंतर तो भाग जरा कुप्रसिद्ध होता. राजाला माहित होतं इथं काहीतरी चाललेलं आहे. नेमकं काय चाललंय हे पाहण्याकरताच राजा गेलेला. आणि गेल्याबरोबर तिथे राजाच्या लक्षामध्ये आलं समोरून काहीतरी 4-2 माणसं येत आहेत. हातामध्ये काठ्या लाठ्या दिसू लागल्या. आता राजाच होता, क्षत्रिय होता, तो कोणाला घाबरणार आहे. राजा समोर गेला तसं या चौघांनी राजाला पकडलं. हात पाय पकडले आणि पकडल्याबरोबर राजाच्या हातातल्या अंगठ्या काढून घेतल्यानंतर राजा प्रतिकार करू लागला. राजा प्रतिकार करतोय म्हटलं की यांनी टोले द्यायला सुरुवात केली. साम दाम दंड भेद सगळं वापरलं त्यांनी. तेवढ्यामध्ये 4 तरुण तिथं असणारे धावत आले आणि त्या चोरांना त्यांनी मारलं. चोर पळवून लावले. राजाला आनंद झाला. जरी आपल्या राज्यामध्ये चोर आहेत तरी त्या चोरांपासून वाचवणारे नवतरुण युवकही आहेत. राजाची कॉलर अशी ताठ झाली. राजाला वाटलं आपल्याकडे कुणीतरी आहे. संकटकालीन धावण्याकरता आपल्याकडे माणसं आहेत. अपघात झाल्यानंतर खिशातला मोबाईल काढून व्हिडिओ काढणारे नाहीत आपल्याकडे. थोडस भान ठेवा. कुठे चाललोय आपण, काय करतोय. दुर्दैव फार हे आपलं. अरे मोबाईलचा योग्य वापर आपण केला पाहिजे. अपघातग्रस्तांना वेळेवर मदत पोहोचवली पाहिजे का त्यांचे फोटो व्हिडिओ काढले पाहिजे. लाईक मिळवण्याकरता व्हिडिओ काढतात लोक. आणि जर उद्या तुमच्यावर प्रसंग आला तर किती वाईट गोष्ट आहे ही. व्हिडिओ काढा पण मदत करा. मदतीचा व्हिडिओ काढा, हरकत नाही. आम्ही त्याला काय करू. संकट काळामध्ये आपल्या राज्यामध्ये वाचवण्याकरता कोणीतरी पुढे येणार आहे. राजाला समाधान वाटलं. राजाने त्या चौघांनाही सांगितलं उद्या सकाळी आपल्या राज दरबारावर या. या 4ही युवकांना असं वाटलं की अरे कदाचित हा राजाचा कोणीतरी मोठा सेवक असेल, राजाच्या आजूबाजूच्या त्या निवासामध्ये राहत असेल. 4ही युवक सकाळी गेल्यानंतर सेवकांनी त्यांना दरबारामध्ये नेलं. तसं त्यांनी डोळे चोळून पाहिलं. ज्यांना आपण काल वाचवलं ते आपले राजे आहेत. मुजरा केला. राजांनी त्यांच्या कार्याची पावती सभेमध्ये दिली. दरबारामध्ये राजांनी सांगितलं की असे नवतरुण युवक आपल्या राज्यामध्ये आहेत.
आपल्या राज्याचं भविष्य उज्ज्वल आहे. राजानं त्यांचं कौतुक केलं. प्रधानांनी सांगितलं, राजेसाहेब नुसतंच बोलाचाचे भात आणि बोलाची कढी नको, यांना काहीतरी द्या, जणू करून दुसऱ्या नवयुवकांना प्रेरणा मिळेल. राजाने विचारलं, काय पाहिजे तुम्हाला सांगा. आता मागतय कोण? राजा सांगतोय, मी देणार आहे, फक्त तुम्ही मागा. चक्रवर्ती सम्राट राजा देण्याकरता तयार झाला. पहिल्या युवकाला असं वाटलं, ज्याच्या करता आपण वन फिरतोय ती गोष्ट मागितली पाहिजे. त्या युवकानं सांगितलं, राजेसाहेब आम्हाला शिक्षणाकरता लांब जावं लागतं, त्या शिक्षणाच्या सोयी करता आमच्या गावातच विद्यालयाची निर्मिती व्हावी. प्रधानाला आनंद वाटला. राजाने स्वाक्षरी करून मंजुरी दिली लगेच, ताबडतोब. दुसऱ्याने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही प्रसन्न झालात, आम्ही स्वार्थानं काही मागणार नाही. त्यानं सांगितलं, आमच्या गावचा रस्ता फार खराब आहे हो. राजाने लगेच रस्ता मंजुरीकरण केलं. तिसऱ्याने सांगितलं, गावचा रस्ता झाला, शाळा झाली, पण मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. योग्य मागण्या तिघांनी मागितल्या. तुम्हाला जर विचारलं की या तिघांपैकी श्रेष्ठ कोण आहे, तर तुम्ही काय म्हणताल? तिघांनी गावाकरता मागितलं, लोकांकरता मागितलं, जगाकरता मागितलं. या सगळ्यांची मागणी झाल्यानंतर चौथ्याला विचारलं. राजा म्हणतो, मागून घे. चौथ्याने सांगितलं, महाराज मला काहीच नको याच्यातलं, माझ्या मनामध्ये असा संकल्प आहे की तुम्हाला संकटामध्ये मी मदत केली, हे तुम्ही तुमच्या मुखानं फक्त माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगा. वाक्य कळालं का? तुम्हाला संकटामध्ये मी मदत केली होती, हे जर मी माझ्या आईला सांगितलं तर तिला विश्वास बसणार नाही. तिला विश्वास बसणार नाही, तर हे तुम्ही तुमच्या मुखानं माझ्या घरी येऊन सांगा. तिन्ही जण, प्रधान, सगळा दरबार म्हणू लागला, काय मूर्ख आहे. अरे राजा प्रसन्न झाला, 2-4 गाव जहागिरी मागितली असते, जे पाहिजे धन संपत्ती ऐश्वर्य सगळं राजाने देऊन टाकलं असतं. मागितलं काय? राजानं घरी यावं, आईला सांगावं. राजाने विचार करायला सुरुवात केली. राजा काही सही करेना ना. राजाने प्रधानाकडे पाहिलं. प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला न्याय नीती राजधर्म कळतो का? आपल्याला असं उठून कोणाच्याही घरी जाता येतं का? आपल्या भाषेमध्ये त्याला प्रोटोकॉल म्हणतात, राजशिष्टाचार. तो राजशिष्टाचारानुसार आपल्याला कुठेही कसंही कधीही जाता येत नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, त्यांना स्वतःच्या मनाने जाण्याची परवानगी नाही. त्यांचं ते सगळं मंडळ ठरवतं आणि मग योजना होते आणि मग ते जातात. बरं, जाण्यापूर्वी 100 वेळेला ते अधिकारी तपासण्या करतात. त्या सगळ्या तपासण्या करून ती जागा, तो रस्ता, तिथले माणसं हे सगळं पाहावं लागतं आणि मग ते गाडीत घेऊन तिथं जातात. बरं, गाडीतनं लगेच उतरतात का हो? आपण पाहतो मोबाईलवर. त्यांच्या अधिकाऱ्यानं सूचना केल्याशिवाय गाडीतून पायही बाहेर काढत नाही ते. मग राजानं जावं आणि त्याच्या आईला सांगावं. कसं शक्य आहे? प्रधानांनी सांगितलं, महाराज हे शक्य होणार नाही. राजाने सांगितलं, अरे पण त्याची मागणी आहे, तिघांना जसं दिलंय तसं त्याला आपल्याला द्यावंच लागणार आहे. राजाने विचार केला. प्रधानाला सांगितलं, 1 दिवसानंतर याचं उत्तर देऊ आपण. तीनही जण आनंदित झाले, घरी निघून गेले. गावाकरता मागितलं, समाजाकरता मागितलं. गावात त्यांचा मोठा समारंभ सत्कार झाला. यांनी कर्तृत्व केलं ना आपल्या गावाकरता मागून आणलं. सगळ्यांनी विचारलं, का रे तुम्ही 4 गेला होता, 3 परत आलात? चौथ्यानं काय केलं? तिघांनी सांगितलं, बावळट आहे ते. काय मागितलं त्याने मागून मागून? राजाला घरी बोलवलं. आता राजा घरी येत असतो काय? सगळ्यांची चर्चा झाली. 1 दिवसाचा अवधी राजानं मागून घेतलेला. याला राजशिष्टाचाराचा पाहुणचार मिळाला. रात्री राजानं रात्रभर प्रधानाशी सल्ला मसलत केलं, विचार केला. अरे याच्याकडे आपल्याला तर जावंच लागेल, याच्या आईशी बोलावं लागेल. तिथं जर त्याने सांगितलं ना, चिवडा खा, लाडू खा, करंजी खा, फराळही करावं लागेल. आपल्याला नाही म्हणता येत नाही का? त्याने आपल्याला मदत केली आहे आणि मी सगळ्या सभेसमोर देतो म्हणून कबूल केलाय. मग एकदा का मी देतो म्हटल्यानंतर मला परत फिरता येत नाही. प्रधानाला सांगितलं, काहीतरी कर, काहीतरी युक्ती प्रयुक्ती कर. सगळेच प्रधान हुशार असतात बरं का. राजाचं 100% काम प्रधानावरच अवलंबून होतं. आजही आहे. म्हणून राजाच्या जवळ असणारे सगळे हुशार लागतात. ते पडद्या मागून काम करत असतात आणि राजा पडद्या समोरून काम करत असतो. सल्ला देणारे योग्य असावे लागतात. योग्य सल्ला दिला पाहिजे.
रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. सीतामातेचं हरण केल्यानंतर प्रभू रामचंद्र सीतामातेला शोधण्याकरता निघाले. सीतामाता कुठं आहे हे कळाल्यानंतर सैन्याची जमवाजमव झाली. मारुतीरायांनी उड्डाण केलं आणि सीतामाता लंकेमध्ये जाणल्यानंतर सेतुबंधनाचं अभूतपूर्व अद्वितीय अलौकिक कार्य प्रभूने आरंभ केलं. तोपर्यंत रावण शांत होता. पण मारुतीराय येऊन गेल्यानंतर बिभीषणांना तिथं करमेना. बिभीषण राज दरबारामध्ये गेले. सांगू लागले, रावणा सीतामातेला परत दे. रावणाने सांगितलं, तुझ्यासारखे 1000 पाहिले जा. बिभीषणाचा अपमान केला. बिभीषण तिथून बाहेर पडले. प्रभू रामचंद्रांकडे आले. सेतुबंधन होऊन प्रभू रामचंद्र पलीकडे गेले. वार्ता आली, एक आलं ते लंका जाळून गेलं, दुसरं आलं त्यानंही उपद्व्याप केला. सगळेजण घाबरले. प्रत्येक जण रावणाला सल्ला देऊ लागला, रावणा सावध हो. पण रावणाने कोणाचाही सल्ला मानला. सल्ला देणारे हुशार पाहिजेत. अगदी मंदोदरीने शेवटपर्यंत रावणाला सांगितलं, पण रावणानं ऐकलं नाही. कुंभकर्ण काल आपण ऐकलं कीर्तनात. कुंभकर्णानं झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा डोकं आपटून घेतलं आणि रावणाला विचारलं, हा मूर्खपणा केलाच कशा करता? आता आपण वाचणार नाही हे कुंभकर्णालाही कळत होतं. सगळ्यांनी सल्ले दिले, पण रावणाने कोणाचं ऐकलं का? मला सांगा, जे कोणाचं ऐकत नाहीत ते कोण? मी म्हंटलो नाही बरं का. योग्य सल्ला योग्य व्यक्तीकडून मिळाल्यानंतर त्याचं बोध मिळाला पाहिजे. याच्याकरता म्हणून विदुरांची नीती आपल्याकडे प्रसिद्ध आहे. इथं प्रधानाने सल्ला द्यायला सुरुवात केली. रात्रीची वेळ आहे, ही इमर्जन्सी तातडीची आपत्कालीन परिस्थिती प्राप्त झाली. प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब एक पर्याय आहे, आपल्याला त्याच्याकडे जाता येईल, त्याच्या घरी घेता येईल, त्याला एखादा अधिकारी पद आपण देऊन टाकावं. त्याच रात्री योजना झाली आणि तो ज्या कामामुळे त्याची सत्कार समारंभ राजा करत होता, कौतुक करत होता, धाडसी काम त्यानं केलं म्हणून एक सेनापतीचं पद त्याला देऊन टाकलं. रात्रीतून लाल दिव्याची गाडी त्याला मिळाली. बहुतेक लाल दिव्याच्या गाड्या रात्रीच येतात. पद देऊन टाकलं त्याला. पद दिल्यानंतर त्याच्याकडे ते स्वाक्षरी करून गेला. राजेपद त्याला राजाचा अधिकार मिळाला, सेनापती पद मिळालं. त्याला आनंद झाला. राजा येणार, राजा येणार. आनंद झाल्यानंतर प्रधानाने दुसरी अडचण सांगितली, महाराज तुम्हाला त्याच्या घरी जायचंय. इथून त्याचं गावात जाणारा रस्ता, त्याचं घर, जिथं तुम्हाला बसायचंय, ती खोली सगळं पाहावं लागेल. प्रधानाने तातडीने दौरा करायचं ठरवलं. एक दिवस मुक्काम वाढला याचा राज दरबारात असून. प्रधान गेला, पाहून आला. त्याने डोक्याला हात लावला, महाराज रस्ता काही चांगला नाही आणि त्याचं घर म्हणजे निव्वळ चंद्रमौळी झोपडी आहे. दिवा लावायचं काम नाही, चंद्राचा आपोआप प्रकाश पडतो. आता काय करायचं? प्रधानाने सांगितलं, महाराज सही करा. 1 कोटी रुपये त्याकरता मंजूर केले. कशा करता? राजा घरी येणार, त्याच्या आईला सांगणार, हे यानं मला संकटामध्ये मदत केली. एवढ्या वाक्याकरता सेनापती पद आलं. 1 कोटी आले. गावचा रस्ता झाला. याचं घर दुरुस्त झालं. घर दुरुस्त झाल्यानंतर जिथं राजाला बसायचंय ती व्यवस्था झाली. व्यवस्था झाल्यानंतर राजा आता जाण्याकरता निघाला. प्रधानाने विचारलं, राजेसाहेब आपल्याला तिथं गेल्यानंतर काहीच खाता येणार नाही. राजाने सांगितलं, का? अहो आपले नियम आहेत, त्या सगळ्या नियमात बसलं तर आपल्याला खाता येईल. राजाने सांगितलं, अरे डोक्याला ताण देऊ नको, पुढे चल. प्रधानाने सांगितलं, महाराज माझी अशी इच्छा आहे, एवढा कर्तृत्ववान जावई कोणाला मिळेल? माझी पोरगी देऊन टाकतो याला. ते कधी चाललंय? दुसऱ्या दिवशी रात्री. म्हणजे किती दिवसात लग्न नोकरी तुम्ही विचार करा. दुसऱ्याच दिवशी प्रधानाने त्याला मुलगी देऊन टाकली. झालं लग्न. चटमंगनी पटब्याह. एका दिवसात लग्न झालं. आनंद झाला. आता राजा येणार. राजा येणार म्हटलं तर बोलायचं काम नाही. राजा चाले तेथे वैभव सांगा. ते राजा एकटा जात नाही, वैभवासहित राजा निघाला. आता राजाचं वैभव सोबत आहे, याच्या घरी जायचंय. पण हा किती दिवस राजाला राहा म्हणेल सांगता येतं का? म्हणून राजाच्या सेवकांकरता म्हणून स्वतंत्र वसाहत तिथं निर्माण केल्या गेली. 3रा दिवस झाला. हे सगळे योजना त्याच्या मंजूर झाल्या. काही कालावधी गेला आणि मग राजा अत्यंत वैभवानं त्याच्याकडे जायला निघाला. राजाने पाहिलं, मनासारखं सगळं झालंय. घरी गेला. घरी गेल्यानंतर आता प्रधानाचीच मुलगी तिथं असल्यामुळे राजाला काही अडचणच नव्हती. तिनं जे जे केलं ते राजानं घेतलं आणि मग याच्या आईला बोलवून सांगितलं
की आईसाहेब यानं संकटामध्ये मला मदत केली. त्या आईचं ऊर भरून आलं, नेत्रातून अश्रू आले आणि तिनं राजाला हात जोडून प्रार्थना केली, महाराज माझ्या मुलाला कळालं नाही, त्यानं सांगितलं तुम्ही एकदा माझ्याकडे येऊन जा, पण माझं असं म्हणणं आहे या म्हातारीच्या जीवात जीव असेपर्यंत तुम्ही दरवर्षी दिवाळी आमच्या घरी साजरी करा. आता आली का पंचायत. राजा म्हटला मला इथं येण्याकरता काय काय मंजुऱ्या द्याव्या लागल्या काय सांगू. आधी याला अधिकारी पद द्यावं लागलं, रस्ता झाला, घर झालं, बायको दिली. आता ही म्हातारी म्हणते मी मरेपर्यंत आमच्या घरी या. राजानं तिथं बसूनच सही केली. प्रधानाला सांगितलं काय काय वर्षाला लागतं ते सगळं मंजूर करून द्या. किती वाक्यात काय काय मागितलं, किती मिळालं. एकदा फक्त राजाला घरी या म्हटल्यानंतर अधिकारी पद मिळालं, घर, रस्ता, राहण्याची व्यवस्था, नोकरी आणि प्रतिवर्षी काही वार्षिक निधी राजा येणार म्हणून मिळाला. आपण जो विचार करतोय काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं, किती मागावं, या चारही मुद्द्यांचा आविर्भाव या एका तरुणाच्या मागणीमध्ये आहे. विठाला दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. काय मागावं, कोणाला मागावं हे संतांनीही आपल्याला एका वाक्यामध्ये सांगितले. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे की या चारही मुद्द्यांचा विचार तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेला आहे. महाराज सदा माझे डोळा जडो तुझे मोती, सदा माझे डोळा जडो तुझे मोती, सदा माझे डोळा जडो तुझे मोती, सदा माझे डोळा जडो तुझे मोती. रखुमाईचा पती सोयरिया, जडो तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया. कोणाला मागावं, रखुमाईच्या पती मागावं. कसं मागावं, सोयरा म्हणून मागावं. सोयऱ्या नेहमी मदत करतात. पहा मला आश्चर्य वाटतं कधी कधी हे सोयरे इतके कामाला येतात. आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर 5-50 लाख रुपये उभे राहतात. कुठून, या सोयऱ्यांकडून. मी एका वारकऱ्याची गंमत पाहिली. शेती घेतली त्याने आणि शेती करता म्हणून काही लाख रक्कम द्यायची होती. द्यायची असताना विचार नाही केला मागचा पुढचा. तिथे आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला. समोरच्याने सांगितलं आजच्या आज सगळी रक्कम मी घेईल आणि देणाऱ्याने सांगितलं आज आत्ता ताबडतोब सगळी रक्कम देतो. अर्ध्या तासात सगळ्या सोयऱ्यांना फोन केले आणि ती काही लाख रुपये रक्कम त्याला देऊन टाकले. कौतुक वाटलं मला. तुकोबारायांचा अभंग आठवला हा. रखुमाईच्या पती सोयऱ्या. सोयऱ्याला मागितल्यानंतर सोयरे वेळ लावत नाहीत देण्याकरता. तुकोबाराय म्हणतात रखुमाईचा पती देवाला मागा, पण कसं मागा, सोयरा म्हणून मागा. तसंच देवाकडे मागायला जाताल देव देईलच याची शाश्वती नाही. सोयरा म्हणून जाताल तर देव देईल. मग कसं मागावं सांगितलं. अहो मागायचं कसं म्हटल्यानंतर तुकोबाराने सांगितलं सदा.
जे मागायचं ते नेहमी करता मागून घ्या. व काय मागायचंय तर भगवान परमात्मा आमच्या डोळ्यांमध्ये वसावा, राहावा. देवाचं ते रूप आमच्या डोळ्यांमध्ये राहावं हे मागायचंय. मग कसं मागितलं पाहिजे? सदा नेहमी नेहमी. कोणाला? रखुमाईचा पती. कसं? सोयरा. चारही मुद्द्यांचा विचार एका प्रमाणामध्ये तुकोबारांनी आपल्याला सांगितला. आपण मुद्दा सांगितला होता, जगाला तुकोबारांनी सांगितलं मागू नका. जग ऐकायला तयार नाही. मग कसं मागावं, काय मागावं, किती आणि कोणाला हे तुकोबारांनी आपल्याला शिकवलं. म्हणून तुकोबाराय मागतात विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांनी निश्चय केला, जग मागायला तयार आहे, फक्त कसं मागावं हे त्यांना सांगायचं. आता तुकोबारांच्या गाथ्यामध्ये अनेक मागणी पराभंग आहेत. एकेका मुद्द्याचा आपण जर विचार केला तर आपल्याला वेळेचा मर्यादा सांभाळता येणार नाही कदाचित. काय मागावं, कसं मागावं हे आपण पाहिलं, पण मागावंच का तुकोबारांनी त्याचंही उत्तर आपल्याला दिलेलं आहे. मागणाऱ्याचा निषेध करणारे तुकोबार आहे. स्वतःच्या मुखानं देवाकडे मागतायत. एक कारण जग मागताय, जगाला मागायचं कळत नाही म्हणून मागवून दाखवलं. आणि दुसरं कारण तुकोबारांनी स्वतःच्या मुखानं सांगितलं की काय मागावं आणि काय मागू नये याचा सारासार विचार माझ्याकडे आहे, म्हणून मी देवाकडे मागतोय. कारण आमच्या वडिलांची आम्ही परंपरा जाणतो. वडिलांची शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला या प्रमाणाचा विचार करावा लागेल. वडिलांची रीत जाणत सो. तुकोबाराय वडिलांची रीत जाणणारे म्हणजे परंपरा सांभाळणारे जाणणारे होते. आम्ही कोण आहोत, कोणाचे आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे. मी आवर्जून सांगत असतो नेहमी, घरातून बाहेर पडताना प्रत्येक तरुणाने विचार करून बाहेर पडावं. आपण कोण आहोत आणि दुसरं म्हणजे कोणाचे आहोत याचा विचार करून बाहेर पडा. आणि मग आपल्यावर जबाबदारी येते. आपण कोण आहोत आणि कोणाचे आहोत हे दोन्ही सांभाळावं लागतं. बाहेर गेल्यानंतर कोणी आपल्याला म्हणू नये का हो तुम्ही यांचेच का. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष पुढे चालायचा, माता भगिनी मागवून चालायचा, पदर डोक्यावर घेतलेला. चौकामध्ये मोठे माणसं असायचे, त्या मोठ्या माणसांनी ओळखायचं की हा पुढे चालला त्याची ही बायको आहे. काळ बदलला, काळ बदलल्यानंतर हातात हात धरून चालू लागले. आता आमच्या पिढीमध्ये उलट झालं. हे दृश्य मी अनेक वेळेला पाहिलं, खोटं सांगत नाही. माता मावल्या पुढं आणि आम्ही पिशव्या घेऊन माग. आता आम्हाला म्हणावं लागतं ही पुढं चालली ना त्यांचे हे कोणाच्या नावावरून आपली ओळख असावी. सुभाषितकारांनी सांगितलं आपल्याला. त्याचा विस्तार मी तुम्हाला सांगत नाही, पण आपण कोण आहोत आणि कोणाचे आहोत एवढंच ध्यानात ठेवा. गमतीचा विषय सोडून इकडे लक्ष द्या. कोणाचे आहोत आणि कोण आहोत हे दोनच गोष्टी लक्षात ठेवल्यानं तर आयुष्यात कल्याण आहे. अगोदर आपली ओळख वडिलांच्या नावाने असते. आपण बाहेर पडल्यानंतर लोक ओळखत नाहीत आपल्याला. लोक म्हणतात अमक्याचे हे चिरंजीव. आणि काही कालावधीनंतर पुत्राचं कर्तृत्व झालं तर मग लोक म्हणतात अहो यांचे हे वडील बरं का. म्हणजे आपल्यावरून वडिलांची ओळख झाली पाहिजे. फार स्वाभिमानाची गोष्ट आहे ही.
आपणही कीर्तनकार लोक ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला आपल्या वडिलांचं नाव निघतं. कालावधीनंतर वडिलांचं नाव तुकोबारा रागवले महाराज. आईसे पुत्र होतीन बुडविती पूर्वजा. रागवले तुकोबारा आहे. आणि तुकोबारा आनंदही व्यक्त करतात की पुत्राच्या विजयानं पित्याला आनंद प्राप्त होतो. शिष्याकडून गुरुला ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला गुरुला राग येत नाही, आनंद होतो. म्हणून आपण बाहेर पडताना काळजीपूर्वक विचारपूर्वक कोण आहोत आणि काय आहोत याचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय वडिलांची रीत जाणणारे होते. ज्यावेळेला तुकोबाराय पहिल्यांदा वारीला निघाले त्यावेळेला आपल्या वडिलांची परंपरा तुकोबारायांनी जाणून घेतली आणि तुकोबाराय त्या पद्धतीनं वारीला निघाले. लोकांनी तुकोबारायांकडे पाहिलं. महाराज व्यापार उद्योग व्यवसाय काय तुकोबारायांकडे नव्हतं. सगळं ऐश्वर्य पायावर लोळण घेत होतं. तरी देखील तुकोबाराय हातात पता घेऊन निघाले. महाराज पता घेऊन निघाल्यानंतर लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला लाज वाटत नाही का? एखादा वारकरी नवीन झाला, वारीला जाण्याकरता त्यानं धोतर घातलं, गंध लावलं तर लोक लगेच त्याला नावं ठेवतात. लोक नावं ठेवतात का नाही? बरं ठेवणारे कोण असतात हो? आपले असतात का परके असतात? मग आपण नावं ठेवले पाहिजेत का? प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपला पोशाख आपलं व्यक्तिमत्व आपण घडवलं पाहिजे. भूवैकुंठ पंढरपूर धामामध्ये संत कवी श्री दासगणू महाराजांची परंपरा आहे. त्या परंपरेचे अधिपती असणारे वारकरी संप्रदायाचं एक प्रखर व्यक्तिमत्व वैकुंठवासी स्वामी श्री वरदानंद भारती महाराज. फार प्रखर बोलायचे महाराज. आपल्या शेवटच्या अवस्थेमध्ये संन्यास आश्रम धारण करून उत्तर हिमालयामध्ये राहिले. त्यांचं एक वक्तव्य होतं. आपण लहानपणापासून ऐकत आलो होतो की गर्व से कहो हम. हेच ऐकलं होतं ना तुम्ही? लहानपणापासून आपण ऐकतोय. पण त्यांनी हे वाक्य थोडं बदललं. त्यांनी सांगितलं आपण हिंदू आहोत हे कळालं, पण आता समोरच्याला ते कळवून द्यायची वेळ आली आहे. मग कसं कळवलं पाहिजे? गर्व से दिखाओ हम हिंदू है. दाखवलं पाहिजे का असलं पाहिजे? अहो मुळातून आहेच, पण आता दाखवण्याची वेळ आली आहे. मग आपल्याकडे पाहून आपण हिंदू आहोत याची जाणीव कधी होईल? मग कपाळाला तिळा आणि शेंडी हिंदूचे 2 लक्षणं सांगितले. मग ती एवढी शेंडी ठेवावी असं काही नाही. एवढी ठेवली तरी, लपवून ठेवली तरी, पण ठेवावी लागेल. कपाळाला मोठं गंध लावलं, आनंदाची गोष्ट आहे. नाही लावू शकत, बारीक बारीक का होईना पण हिंदू असल्याची खूण आपल्याकडे असली पाहिजे. हे कशा करता सांगतोय सगळं? वडिलांची रीत. तुकोबाराय वारीला निघाले. लोकांनी पाहिलं तुकोबारायांकडे. का हो तुकोबाराया? तेच तुकोबाराय का तुम्ही? नोटा मोजणारे, व्यवसाय करणारे तेच तुकोबाराय तुम्ही? हातात पताक आहे, गळ्यामध्ये विणा आहे, मुखानं नामचिंतन स्मरण करत चालला आहात, लोकांना जागृती देत चालला आहात. तुम्हाला काही वेगळं वाटत नाही का? तुकोबारांनी सांगितलं, बाबा माझ्या घरची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गादे. माझ्या वडिलांचे मिरासी गादे. माझ्या वडिलांचे मिरासी गादे. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण
अति ठोकपणानं सांगतात माझ्या वडिलाची. कोण कोण वडील हो? तुकोबरांच्या वडिलांचं नाव काय? तुम्ही सांगताल महाराज. श्रोते वारकरी आहेत, वारी करणारे भाविक आहेत. माझ्या वडिलाची म्हणत असताना फक्त बोल्लोभाच अपेक्षित आहेत का? विश्वंभर बाबांपासून तुकोबरा सगळ्यांना वडील म्हणतात. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं येच वडील जे जे करती ते वडील. श्रुती स्मृतीचे अर्थ ते वडील. आतापर्यंत होऊन गेलेले आपले सगळे पूर्वज पूर्वाचार्य ते वडील. तुकोबारा म्हणतात या वडिलांची माझी परंपरा आहे आणि ही परंपरा मी आनंदानं सांभाळतोय. हे सगळं सांगण्याचं कारण वडिलांची रीत जाणत असो. म्हणून सावधान, आजपासून आपल्या वडिलांचं नाव जाणार नाही असं आपण वागायचं नाही. लोकांनी असं म्हटलं नाही पाहिजे वडील काय होते पोरग काय झालं. उलट असं म्हटलं पाहिजे वडील काय होते पोरग किती मोठं झालं. स्वाभिमानाची गोष्ट आहे. नाहीतर वडिलांनी हे वाडेच्या वाडे कमवले आणि पोरांनी एक वीटही शिल्लक ठेवली नाही, असं होता कामा नये. तुकोबराय म्हणतात वडिलांची रीत जाणत असो, परंपरा जाणतो. मग तुकोबराय म्हणतात काय रीत जाणतो? काही मागणे. काही मागणे तुकोबराने शब्दाचा उच्चारच केला. काही शब्दांनी तुकोबराय म्हणतात मागू नये हे मान्य आहे, पण काही मागणे आम्हाला अनुचित आहे. आम्ही काय मागू शकतो याची मर्यादा तुकोबरांनी जाहीर केली. तुकोबराय म्हणतात काहीही मागणं हे अनुचित आहे आणि काहीतरी मागणं हे उचित आहे. समन्वय लावा संतांच्या भाषेचा. संत महात्म्यांची समाधी भाषा आहे. ज्याला जशी कृपा होईल तसा अर्थ ते प्रगट करून घेतात. तुकोबराय स्वतःच्या मुखानं बोलत असले तरी तुकोबरांनी सांगितलं माझ्या मुखे मज बोलवितो देव. देवच तुकोबरांच्या मुखातून बोलवून घेत आहेत. तुकोबरांनी स्पष्ट सांगितलं की काहीही मागणं आम्हाला चालत नाही, पण काहीतरी मागणं आम्हाला चालतं. आणि ते काहीतरी मागणं काय असावं हे जगाला कळण्याकरता तुकोबराय अभंगाच्या पहिल्या तुझ मागणे
हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणातून भगवंताकडे मागणी करून दाखवतात. काय मागतात? चरण सेवेचं दान मागतात. सेवा मागितल्यानंतर काय प्राप्त होतं याचा अनुभव तुम्ही घेतला बरं का. चरण सेवा मागितली, काय मिळालं? तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळालं. दुसरं काही मागितलं असतं तर प्रेम मिळालं असतं का? हे वारकरी संप्रदायाचं विशेषत्व आहे. इथे सेवा मागितल्यानंतर गौरव प्राप्त होतो. दुसरं काही मागितलं तर म्हणून पूर्वीचे कीर्तनकार वारकरी सेवेला चाललो, सेवा आहे का कार्यक्रम आहे म्हणत होते हो. आता प्रथा निघाली कार्यक्रमाला चाललो म्हणण्याची. सेवेला चाललो. कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा, मृदंगाची सेवा, टाळाची सेवा, विण्याची सेवा, चोपदाराची सेवा, या सगळ्या सेवा काय आहेत? संप्रदायाचा प्राण आहे. आणि सेवा आहे म्हणूनच संप्रदाय आहे. सेवक आहेत म्हणूनच संप्रदाय आहे. सगळेच मालक झाले तर सेवा कोणी करायची? जगद्गुरु तुकोबाराय भगवंता पुढे मागणी मागतात, मागवून दाखवतात. काय मागावं? चरण सेवा मागावी. कोणाला मागावी? ते देवाला मागावी. तुझं मागणे ते देवा, असंही तुकोबाराय म्हणू शकत होते, पण तुकोबाराने ते देवा मागितलं महाराज. कोणता देव? तुकोबारांना कोणता देव अपेक्षित आहे? तुकोबारांची एकविध उपासना आहे. तुकोबारांना दुसऱ्या देवाचं नाव घ्यायचंच नाही. पण ते देवा म्हणत असताना ज्या देवाच्या कृपेनं मुके माणसं बोलू लागतात, पांगळे माणसं पर्वत चढू शकतात, तो कृपाळू असणारा परमात्मा, तुकोबारांना ते शब्दानं तो परमात्मा दाखवायचा आहे. मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तो
म्हणून तुझं मागणे ते देवा, ते देवा म्हणून देवाचंही विशेषत्वानं सांगितलं. आणि ते शब्दानं आम्ही मागतोय म्हणजे आम्ही कोणीतरी तुझे आहोत हा संबंध दाखवण्याकरताही तुकोबाराने ते शब्द वापरला. विस्तार त्याचा अनेक आहे, आपल्याला अनेक प्रकाराने त्याचं चिंतन करता येतं. लागू पुरता उतारा घ्या आणि पुढे चला. तुकोबारा म्हणतात कृपावंत असणारा जो परमात्मा आहे तो, म्हणून ते देवा, देवालाच मागावं तुकोबारांनी अधोरेखित केलं, इतरांना मागू नये. तुकोबारांनी अनेक वेळेला सांगितलं मला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल, मागायचं असेल ते मी देवालाच सांगतो, देवालाच मागतो, देवालाच बोलतो. मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो. देवाशी तुकोबारांचं असणारं नातं तुकोबारांनी सांगितलं. ते देवा म्हणून तुकोबारा देवाला मागतात. आपल्यालाही सांगतात देवाशिवाय कुणाला मागू नका. का मागू नका? इतरांना देण्याचं सामर्थ्य नाही. इतर जे देतील त्यानं आपलं कल्याण होणार नाही, पण देव जे देईल त्यानंच आपलं कल्याण होणार आहे. म्हणून इतरांना मागू नका. बरं, मागून मागून तुकोबारांनी काय मागितलं? सेवा मागितली, चरणाची सेवा मागितली. मालक व्हावा असं म्हटलं असतं तर देवानं दिलं नसतं का? पण तुकोबारांना माहीत होतं चरणाची सेवा ही काही सामान्य नाही. चरणाची सेवा म्हणत असताना स्वरूपाची सेवा होत नाही का? फक्त चरणाची सेवा असते का? आता आपल्याला वारकरी घरी बोलवतात, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आपण पाय पाठवून देतो का? आपण स्वतः जातोच की नाही? पाय या अर्थानं आपण सगळे आलो. तसं सेवा, चरणाची सेवा म्हणत असताना देवाची सेवा इथं अपेक्षित आहे. किंवा स्पष्ट चरणाची सेवा असा जरी अर्थ केला तरी तुकोबारांना महिमा ज्ञात होता. ज्यांनी ज्यांनी चरण पकडले त्यांचं चरित्र तुकोबारांच्या पुढे होतं. कोणी चरण पकडले? त्यात सगळ्यात पहिले होते मारुती राय. ते मारुती राय कोण होते? सेवक होते. मग त्या मारुतीरायांचं चरित्र पाहत असताना चरणाची सेवा मारुतीरायांकडे होती. समग्र चरित्र तुकोबारायांना माहीत होतं मारुतीरायांचं, म्हणून चरण सेवा मागितली. दुसरं कारण, नामदेवरायांचं चरित्र तुकोबारायांना माहीत होतं. नामदेवरायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या चरणाची उपासना केली त्यांना काय काय प्राप्त झालं. त्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण नामदेवरायांनी नारदांचं दिलं होतं की नारदांनी भगवंताच्या चरणाची सेवा केली. परिणाम काय झाला? ब्रह्मांडी मान्यता झाली त्यासी. त्रैलोक्यामध्ये नारदांचं कर्तृत्व गौरव झाला. म्हणून नामदेवा मणी पाय सर्व काळ म्हणून सुकाळ आनंदाचा. नामदेवराय सांगतात मीही पाय धारण केले, चरणाची सेवा स्वीकारली, आनंद प्राप्त झाला. चरण सेवेनं आनंदाची प्राप्ती होते. मग चरण कोण कोण सेवा करतं? आपल्या सगळ्यांना संप्रदायाने तुकोबाराधिक संतांनी ज्ञात करून देणारी व्यक्ती म्हणजे भगवती लक्ष्मी माता. हे चरण कोणाच्या अंकित आहेत? पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे लक्ष्मी ऐसी जयाची दासी. चरणाची सेवा कोण करतय? लक्ष्मी माता करते. जर लक्ष्मी असणारी जिच्या चरणापाशी सगळं ब्रह्मांडाचं ऐश्वर्य लोळून घेत आहे ती काय करते? चरणाची सेवा करते. मग आपण काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात मोठे जसं वागतात तसं आपण केलं पाहिजे. मोठ्यांनी जे केलं तसं आपण केलं पाहिजे. मोठे माणसं वागतात तसं लहान करतात का नाही? एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. काय झालं? एक अधिकारी होता, सरकारी अधिकारी, आणि त्या अधिकाऱ्याकडे काही जबाबदाऱ्या आल्या की त्याची पिशवी रोज घरी आलं की वजन वाढू लागली. त्याचा लहान मुलगा 6-7 वर्षांचा तो पाहायचा की सकाळी बाबा जातात तेव्हा पिशवी रिकामी असते, येताना भरून आणली जाते. लेकरांनी पाहिलं, अनुकरण प्रिय लेकर असतात ना, लहान मुलं अनुकरण प्रिय असतात, मोठं जसं करतील तसं करतात. एक दिवस शाळेतून तक्रार आली, त्या अधिकाऱ्याच्या बायकोनं मुलाला मारलं. घरी आल्यानंतर अधिकाऱ्याने विचारलं मुलाला काय झालं, का रडतोय? त्या बायकोनं सांगितलं अहो शाळेमधून येताना त्याने एकाची पेन्सिल घेऊन आला. मॅडम त्याला रागवल्यानंतर हाही मुलाला रागवू लागला. बाळा तुला कळतं का अशी कोणाची पेन्सिल आपण घ्यावी का? त्याला चोरी करणं म्हणतात. हे लेकरानं सगळं ऐकून घेतलं आणि हळूच त्याने विचारलं बाबा तुम्ही काय करता? तुम्ही जागे ना सगळे? जागेत ना? खरंच जागे राहा. अनुकरण प्रिय लेकर असतात. मुलांनी बापाला विचारलं तुम्ही जे करताय ते काय? बापाला कळालं आपण जे करतोय त्याच्याकडे मुलाचं लक्ष आहे.
मोठ्यांकडे मुलांचं लक्ष असतं. तुकोबाऱ्या म्हणतात चरणाची सेवा लक्ष्मी माता करते, मग आपण काय केलं पाहिजे? आम्हा तुझी चरण सेवा. म्हणून तुकोबाऱ्यांनी चरण सेवेचं दान मागितलं. पुढे त्याचं अनेक प्रकारानं कारणही तुकोबाऱ्यांनी दिले की चरणाचीच सेवा का मागितली. नाटाचा प्रसिद्ध अभंग आहे, संत संगती देई चरण सेवा. कशा करता चरण सेवा? जेणे हा तुझा देवाचा विसर होऊ नये म्हणून चरणाची सेवा. म्हणून तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. तुकोबाऱ्यांना भगवंतानी तथास्तु म्हणून सांगितलं की लग्गे देवानं आपलं गाठोडं उघडलं आणि उघडल्याबरोबर रिद्धी सिद्धी अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्राप्त करून दिल्या तुकोबाऱ्यांना. तुकोबाऱ्या म्हणतात देवा चरणाची सेवा मागितली, सिद्धी मागितली होती का? रिद्धी मागितली होती का? नाही. पण मात्र सेवा मागितली की हे आपोआप येतं बरं का. काय काय येतं? नीट लक्ष देऊन ऐका. सेवा मागितली की काय काय येतं? रिद्धी सिद्धी प्रसिद्धी. सेवा मागितली की हे आपोआप मागून येतं. जे सेवा व्रती आहेत त्यांची आपोआप प्रसिद्धी होते, आपोआप रिद्धी सिद्धी त्यांच्या चरणापाशी लोळण घेतात, पण ते त्याला विचारत नाहीत, पाहत नाहीत. तुकोबाऱ्या म्हणतात आनने घोदेसी तरी. देवा अजिबात आम्हाला ते नको, कारण रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल. अहो देवा तुझं भांडवल खेळणं हे आम्हाला नको देवा, आम्ही याच्या नादी लागत नाही. चला पुढे. रिद्धी सिद्धीचा त्याग तुकोबाऱ्यांनी केला. का केला असेल? तुकोबाऱ्यांनी नाटाच्याच अभंगात सांगितलं पहा, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधने, साकडे न पडे तुझ जेणे, दुजे भक्ती वीण माय. भक्तीशिवाय आम्हाला दुसरं नको. आपल्याला जर कोणी असं देत असेल तर आपण लिहून घेऊ ना, तह हयात, माझ्या वंशामध्ये माझा वंश असेपर्यंत हे मला मिळालं पाहिजे. तुकोबाऱ्यांनी नाकारलं. छत्रपतींनी तुकोबाऱ्यांना देऊ केलं. तुकोबाऱ्यांनी सकुशल मंगल ते परत देऊन टाकलं आणि सांगितलं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणायचंय? विठ्ठल विठ्ठल म्हणा, दुसरं आम्हाला काही नको. मला गमतीनं असं वाटतं एखाद्या कीर्तनकाराला जर दिलंच असतं असं एखाद्यानी तर काय केलं असतं? परत दिलं असतं का? दिलं महाराज. वारकरी सांप्रदायिक संत महात्मे जे तुकोबाऱ्यांच्या नंतर झाले, ज्यांनी वारकरी संप्रदाय प्राणपणानं जपला, वाढवला, संवर्धन केला, त्या महात्म्यांना जे जे मिळालं त्यांनी तेही त्याच्यावर काय केलं? पाणी फिरलं महाराज, देऊन टाकलं. कितीतरी संतांचे चरित्र आहेत. आज वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाईंच्या नंतर जे साधू होऊन गेले त्यांनी काय भरायचंच काम केलं का? त्यांनीही मुक्त हस्ताना देऊन टाकलं, आलेलं देऊन टाकलं, जे होतं तेही देऊन टाकलं. आपण जे आहे तेही देत नाहीये आणि दुसऱ्याचं घ्यायला पाहतो. रिद्धी सिद्धी मुक्तीचारी, चार मुक्ती पायापाशी आल्या. तुकोबारांनी त्याचा निषेध केला. का? तर हे मोक्ष किंवा चारही मुक्ती या आमच्या भक्तीला बाधा आणणारे आहेत. मोक्षपदे तुच्छ केली कारणे, आम्हा जन्म घेणे युगाय. मोक्ष नको आम्हाला देवा, मुक्ती नको. कशा करता नको? भक्ती करण्याकरता मुक्ती नको. त्या मुक्तीचाही त्याग केला. नाही मजा असं मुक्तीची. नक्की का? बोलणं सोपं आहे. बोलता वाटे सोपे, करणी करता धीर. रागवले तुकोबाराय, बोलायला सोपं आहे पण आचरण करण्याकरता फार कठीण आहे. तुकोबाराने सोडलं सगळं. रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. आता मला सांगा, चरण सेवा मिळाली, सेवेच्या बळानं रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, मुक्ती मिळाली, तुकोबाराने त्याचाही त्याग केला. असं काय तुकोबारांना पाहिजे होतं की ज्यानं सेवाही मिळावी आणि रिद्धी सिद्धीचाही त्याग व्हावा. या सगळ्या गोष्टी तुकोबाराने जिथं प्राप्त झाल्या त्याचं वर्णन तुकोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ संत
सर्व थोर प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा सुकाळ ज्या संगतीमध्ये गेल्यानंतर चरणाची सेवा प्राप्त होते त्या सेवेची अपेक्षा तुकोबाराय सांगतात संत संगती सर्व काळ. किती दिवस? काला होईपर्यंत. किती दिवस? पंगत होईपर्यंत. किती दिवस? कीर्तन होईपर्यंत. आपल्या करता आहे पण तुकोबाराय म्हणतात सर्व काळ काय पाहिजे? संत संग पाहिजे. संत संग देई, संत संग देई. कितीतरी प्रमाणांनी आपल्याला सांगता येईल की संत संघाशिवाय तुकोबारांना प्रिय नाही. अनेक ते नाम तुमचे देवा हे सांगत असताना तुकोबारा म्हणतात आम्हाला संतांची संगती आवडते. म्हणून संत संघाचा विशेष लाभ तुकोबारांना प्राप्त होतोय. मग या संत संगतीमध्ये आहे काय? तुकोबारा म्हणतात थोर प्रेमाचा सुकाळ. थोर शब्द म्हणजे मोठं मोठं सुख आम्हाला तिथं प्राप्त होतंय. किती वेळ प्राप्त होतंय? क्षणभर, आयुष्यभर, अनंत काळपर्यंत सुख रूप असणारा परमात्मा त्या संत संगतीमध्ये नित्य राहतो. म्हणून संत संग. किती दिवस परमात्मा राहतो? अहो ज्या ज्या वेळेला संतांनी स्मरण करावं परमात्मा त्यांच्यापाशी आहे. बर करतो काय? पडेल ते काम करतो. संत संगतीमध्ये परमात्मा हेच करू का म्हणून विचारत नाही. सद्गुरु श्री दादा महाराज ज्या वेळेला वय वर्ष 80 झालं पंढरीला जायला निघाले. निघाल्यानंतर पैठण पर्यंत पोहोचले पायी यात्रा करत. आता चालता येईना, वय झालेला होतं. सेवकांना सांगितलं रे कुठंतरी काहीतरी वाहन पहा. काय वाहन होतं त्या काळामध्ये? सेवकांनी पाहिलं देवानी संधीचं सोनं केलं. देव स्वतः घोडा घेऊन हजर झाले. सेवकांनी विचारलं अरे कुठे चालला? असं देवानी सांगितलं पंढरीला निघालोय. अरे आमच्या महाराजांना घोड्यावर बसवून नेशील काय? देवानी सांगितलं तेवढ्या करता चालू आहे, दुसरा हेतूच मनामध्ये नाही. भगवंतांनी महाराजांना बसवावं. पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावर बसताना पायातलं पायतान काढावं लागत होतं. का? घोडा हे देवाचं स्वरूप आहे. भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना घोड्याला आपलं स्वरूप मांडलं. म्हणून दसरा दिवाळीमध्ये घोड्याची पूजा करतात. तुमच्याकडे करतात का माहित नाही, पण आमच्याकडे होती पूजा. भगवंताचं स्वरूप मानून. भगवंताचं वाहनही घोडा आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वर्णन सापडतील. म्हणून घोड्यावर बसताना पायातलं काढल्या जात होतं पूर्वी. हे पूर्वी लक्षात ठेवायचं. आता नाही, पूर्वी काढल्या जायचं. आता देवळात जातानाही सांगावं लागतं काढून जा म्हणून. एका देवाकडं दुसरा देव जात असताना
त्याला सांगावं लागतं रे काढ. तो म्हणतो मी नवर देव आहे, तरी देखील काढ. परवानगी दिलीच नाही पायात घालून जाण्याची. कोणीही असो, आपल्याकडे थोडे नियम शिथिल आहेत. इकडे उत्तर भारतामध्ये सॉक्सही चालत नाहीत पायात. बघा तुम्ही, काही मंदिरांमध्ये जाताना सॉक्सही काढावे लागतात. मर्यादा सांगितली भगवंताकडे जाण्याची. सद्गुरु दादा महाराजांना घोड्यावर बसवलं. महाराजांनी चरण पादुका खाली काढल्या. आता ठेवायच्या कुठे? भगवान परमात्मा काही रिकामे डोक्याने चालत होते का? मोठं पागोट देवानं बांधलेलं होतं. पूर्वीच्या काळात लोक पागोट फेटा हे बांधत होते. कशा करता? त्याचे अनेक उपाय आपल्याकडे होते ना. वेळ प्रसंग कधी कोणता येईल सांगता येत नव्हतं. थंडीच्या दिवसांमध्ये थंडी वाजू लागली, ते उघडायचं, घडी करायची, अंगावर घ्यायची. बसण्याकरता पाहिजे असेल तर ते खाली टाकत होतो. असे अनेक त्याचे उपयोग. कोणी विहिरीत पडला असेल तर काढण्याकरता किती उपयोग सांगू तुम्हाला, सकाळपर्यंत सांगता येतील. अनंत उपयोग. जुने माणसंच हुशार होते त्यामुळं आपले. ते पागोट आता काय करायचं? महत्वाचा फायदा सांगतो पुढे जातो. नोटाही ठेवता येत होत्या त्याच्यात. मी एक प्रसंग डोळ्यांनी पाहिला. हे गवळी लोक जे आपल्याकडे येतात की नाही गाई घेऊन, ते राजस्थानी लोक आहेत. ते फेटा बांधतात त्यांचा, खूप लांब असतो तो, आणि ते पैसे त्यात ठेवतात. कधी हुडकून पहा, सापडतील तुम्हाला. प्रसंग असा होता, आम्ही संभाजीनगर रस्त्याला चाललो होतो. असंच काही रस्त्याचं काम चालू म्हणून वाहतूक थांबलेली, आणि त्यातल्या एका गृहस्थानं एकाच्या मोटरसायकलवर असा पाय ठेवला स्टँडपाशी, आणि तो हात ठेवून उभारला आधार घेऊन. ज्याची गाडी होती त्याला राग आला. त्याने सांगितलं, अरे तुझी लायकी का माझ्या गाडीपाशी उभा राहण्याची? रागवला तो. यानं सांगितलं, किती रुपयांची गाडी तुझी सांग मला. रागात माणसाला एकदा राग आल्यानंतर काय होईल सांगता येत नाही. तो म्हटला 1,00,000 रुपयाची गाडी आहे. त्यानं ते उघडलं, आपलं फेटा काढला, बरोबर 500-500च्या नोटा काढल्या, त्याच्या तोंडावर फेकल्या. तोंडावर फेकल्यानंतर त्यानं चाबी दिली हातात, घेऊन जा म्हणे. आता चाबीची गरज नाही म्हणे मला. त्याने त्या दुकानातून रॉकेल आणलं, गाडीवर टाकलं, पेटवून दिले. स्वाभिमान ते सगळं पुढचं सोडून द्या. याचा उपयोग सांगितला मी तुम्हाला. तेवढंच ध्यानात ठेवा. तुम्ही दुसरं ध्यानात ठेवताल, बाकीचं ध्यानात ठेवू नका. ज्याच्या करता हे सांगितलं ते ध्यानात ठेवा, की याचा उपयोग काय होऊ शकतो. सुरक्षितता याचा उपयोग होता. ते पागोट भगवंताने बांधलेलं. आणि त्या पादुका कुठं ठेवायच्या? मूळच्याच संत पादुका देवानं त्या आपल्या पागोट्यामध्ये ठेवल्या. किती दिवस ठेवल्या? 1 तास, 2 दिवस. पैठण पासून पंढरपूर पर्यंत सहज पायी चालत जायचं. कमीत कमी 15 दिवस लागतात. थोडस जास्त गतीनं गेलात 12 दिवस, 10 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस. त्याच्या खाली तर दिवस नाहीत लागत. आता षष्ठीला ज्या दिंड्या येतात त्या दिंड्यांच्या अंदाजाने तुम्ही बघा किती दिवस लागतात. त्या दृष्टीनं परमात्मा चालू लागले. महाराजांना उतरवावं, घोड्यावर बसवावं, पादुका मस्तकावर धारण कराव्या, आणि त्या पादुका घेऊन परमात्मा पंढरपूर पर्यंत चालत आले. आषाढी एकादशीचा दिवस झाला. महाराजांना असं वाटलं की ज्याने आपल्याला पंढरपूरला आणलंय की त्याला काहीतरी प्रसाद दिला पाहिजे. ती प्रसाद देण्याची परंपरा त्या दिवसापासून आहे. वारीला आलात काहीतरी घेऊन जा बा. स्वतःचाच घेऊन जा, नाही तर दुसऱ्याचं घेऊन जाताल प्रसाद म्हणून. तसं नाही, प्रसाद घेऊन जावा भगवंताचा, संतांचा. महाराजांनी विचारला, अरे ज्यानं आणलं तो कुठं आहे? सेवकांनी सांगितलं, महाराज कालच गेला तो. वाईट वाटलं, अरे आपण त्याला काहीच दिलं नाही. प्रसाद काहीतरी दिला पाहिजे, संतांचा स्वभाव आहे. महाराज रात्री झोपल्यानंतर पंढरीनाथ परमात्मा आणि दृष्टांताद्वारे महाराजांना सांगतात, महाराज तुमच्या भक्तिप्रेमाला भुललो आणि मीच तुमच्या ठिकाणी प्राप्त झालो. मूळच्या संत पादुका वरी देवे मस्तकी धरल्या. देवानं त्या मस्तकावर धारण केल्या. त्या दिवसापासून त्या पादुकांना महाराजांनी स्पर्श केला नाही. आणि आमच्या परंपरेचं असणारं अधिष्ठान त्या दिवसापासून आजपर्यंत त्या पादुका आमच्या पूजेमध्ये आहेत. त्याच पादुका असंख्य गुरुभक्तांचं श्रद्धास्थान, आश्रयस्थान आहे. हे कशा करता मी सांगितलं, भगवान परमात्मालाही संतांची संगती प्रिय आहे. तुकोबाराय म्हणतात, तीच संगती मलाही प्रिय आहे. का प्रिय आहे? तर त्याच संगतीमध्ये देव राहतो म्हणून तिथं काय आहे? नेहमी आनंद आहे. नेहमी आनंद आहे. कारण काय? तर आनंद ज्यांच्यामुळे होतो ते संत आणि आनंद स्वरूप परमात्मा दोन्ही एका ठिकाणी राहतात. म्हणून थोर प्रेमाचा सुका, म्हणून तिथं आनंदाची वाप्ती आहे. म्हणून आम्हाला काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, आन ने घो देसी तरी
रिद्धी सिद्धी मुक्ती जारी. तेव्हा मुक्तीही नको, सिद्धीही नको, शेवटी तुकोबारांनी सेवा करण्याकरता म्हणून जे साधन निवडलं त्या साधनाचा उच्चार करताना सांगितलं की त्या साधनाने माझ्या सगळ्या इच्छा म्हणजेच कामपूर्ती झाली. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे नाम, 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 तुका म्हणे
रिद्धी मुक्तिचारी म्हटलं असेल ना तरी तुकोबारांनी तिचा निषेध केला एवढं ध्यानात ठेव. 10 ते 11 जणांनी रिद्धी सिद्धी म्हटलं पण आनने गो देशी तर तुकोबारांनी मात्र तिचा निषेध केला बरं का. एवढंच ध्यानात ठेवा. घरी जाताना स्वप्नात रिद्धी सिद्धी म्हणत बसतात. जगद्गुरु तुकोबाराय ज्या साधनाने चरणसेवा प्राप्त होते त्या साधनाचा उच्चार करतात. तुका म्हणे नाम तेणे पुरे माझे काम. नामचिंतनाने काय होतं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इच्छा कोणती तुकोबारायांना भगवत दर्शनाची इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात नाम घेता उठा उठी पुढे उभा जग जेठी. ही इच्छा तुकोबारांची पूर्ण होते म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आनने हो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. श्री विठ्ठला श्री विठ्ठल बोला काय
मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई 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 चला मुक्ताबाई ब्रह्मचित्तला मुक्ताबाई जनने मुक्ताबाई जगत्रयजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई 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 दासा गाव जवाबाई दासा डाव जावाबाई मुक्ताबाई 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 मुक्ताबाई